आता आपण इथंच राहायचं. भूत बनून याच गावात भीक मागायची. बापाडू भूक लागली, बापाडू भूक लागली, बापाडू भूक लागली. आता पोरासनी भुका लागलेत. अरे तुम्ही इथंच थांबा, मी गावात जाऊन बघून येतो काय मिळतं काय. गाव पण बघून येतो. ये जाऊन, तर मी समजा संसार मांडून ठेवतीये. राम राम. सरपंच आहेत का घरात? नाही, बाहेर गेले. बरं बरं. राम राम. राम राम. राम राम. राम राम. अरे भीमा, इतक्या तावा तावा ना कुठं रे? मस्त ना. हा? आणि म्या तुला अक्कल कवा येणार रे? काय झालं? आटिकलंस आता माझं काम होतं का नाही? अरे असलं कसलं काम काढलंयस ते तरी सांग. सांगितलं तर करशील? अरे काम होण्याजोगं असेल तर करीन, आणि न होण्याजोगं असेल तर कोशिश तर करीन, पण सांग की. आणि म्या हा? आणि कवापासनं रे? अरे मला नको, मग बघताला. आणि ते कशा पाय? अरे माझ्या बायकोच्या अंगावरचा उतारा टाकाया. असं होय? आजा मावशा. हो. अरे 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 अरे. मी करतो तुमचं काम. हा हा, हा, हा. मला एक सांगा, तुमच्या बायकोला काय झालंय? हे भूतानं झपटलंय का देवानं? भगत म्हणतोय खवीस लागलाय. हो. उतारा टाकणार कुठे तुम्ही? तिकडं मस्ताच्या अंगाला, चिच खाली. हळम्या हा? पैसा दे पैसा. हो 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 हो. हे घे बाबा. राम राम. राम राम. राम राम. कोण कुठला? ओळखीचा ना पाळखीचा? पर देवागत आला. होय तर. हळम्या हा? चल मसनाकडं, आपण दोघं मिळून उतारा टाकाय जाऊ. आलोच तू रे, हा. पण मला घरला जायचंय. अरे मी तुला मुक्कामाला यायला नाही म्हणत, पर एकाच दोघं असलो की जरा आधार वाटतो. चल चल. घाबरतोयस ती सांग. अरे मी अरे नाही काय नसतं, घाबरत. अरे घाबरायचं त्याचं नसतं. काय आहे, मित्र रात्री ठेवायचं यावं आणि मागं जायचं ते, पळायचं, हो. मागं वळून बघायचं नाही. चल. भीमा ये. आलो, ये, आलो. ये पुढे. हळम्या हा? अरे ठेवायचं कुठं? अरे हे चिचीचं झाड इथं ठेवते, ठेव इथं. बर. हळम्या हा? तिकडं कोणीतरी उभं आहे. कुठं? अरे ते काय तिकडं? कुठं? हा हा, होय होय. घाबरू नकस, ते काय बी करत नाही. ते बघ, हात जोडून कसं उभं आहे. ठेव इथं, ठेव. माझ्या बायकोला गुण मिळू दे रे बापा. पाया पडतो आता तुझ्या. पाया बिया पडत राहू नगस. चल हा. माग वळून बघू नगस. चल तू. बापाडू, बापाडू भूक लागली. अरे नी पिल्लाडू भोजना मैंद्या. लुप्पी
बाबाडू अरे हा 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 अरे हळू 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 काय मला मला अरे मला पाहिजे उगे कसं किल्लारदी खाऊ दे खाऊ दे पोरांना हे भाजून दे कोंबड कुणी दिलं उतारायचंय असू दे असू दे चाके बापाडू कोडी वांटासाई बापाडू कोडी वांटासाई हा वांटसाई हा म्या खाणार कोंबडी म्या खाणार पाहिजे कोंबडी मला पाहिजे अरे आपण पण माणूसच आहे की नाही मग असं भूत बनून भूताचे उतारे खायचे दिस कवा संपणार अरे आपला धर्मच आहे त्यो भूताचं रूप घेऊनच आपण जगायचं आणि भूत बनूनच गावामध्ये भिक्षा मागायची जय कालिके जय काळ भैरव हे पोरानू उठा र अरे उजाडलं उठा उठा हे बरम्या ईशा हे ईश्वरा अरे उठा र हे दुर्गे तू तरी उठकी पारे आनमची जडदी अरे अरे हा. बुट्टू पिट्टी उदी इकडे दे जय काळ भैरव काली माते काळ भैरव काली माते
देवा, काली माते, जगदीश्वरी, पाव ग बाई, मी तुझं भूत रूप घेऊन निघालोय. यश दे. जय काळ भैरव, जय काली मा. आपण कोण? शंकर का शंकरचं भूत? मग शंकर कुठे? त्याच्यातनं जुगवलं ये भूत. शंकर नावाच्या माणसाला मारून नव्या रूपानं उगवतेला शंकर भस्म्या, मसंजोगी, भूताचं रोग भोगी, मुक्यानं गाव मागी. कधी कधी गावात भिक्षा मागायला येतो. आजी तर बोलत का नाही? अरे पोरा, त्यानं आपली एक हात दाखली आहे आणि त्या हातीत गेल्या बगार ते बोलायचं बी नाही. आजी याने असले इद्रुप सोंग का घेतलंय ग? अरे गावात ज्याला लागिर झालं असं, लागिर म्हणजे अरे भूत लागलं असं, ते या सोंगाला भिवून पडत. काय तुम्ही बारुडात काय ऐकलं? काय ऐकलं सांगू का? हो, भूत जबर मोठ ग बाई, झाली झडपण करू गत काही. तर ते भारुडातलं भूत आणि हे भूताचं सोंग. अरे सांगितलं ना, तर भस्म्या आहे, भूत नाही. घाबरू नका रे, घाबरू नका पोरांनो. आलास, घे बाबा थोडीशी ज्वारी घे. अरे भस्म देवा, पाहिली कुठली या जमान्यात? जे मिळेल ते घे. ज्याला तुझी खून पटली त्याचं भलं. भस्म देवा, सून पडून हाय, तिला गुण यायला हवा. भक्ताचा इलाज बी चालू आहे. ती काल रातच्याला चिंचच्या झाडाखाली उतारा बी ठेवला, पर बर, भीम्याला पाठवतो रातच्याला. तर विठ्ठल पंतांची ही 4 लेकरं, निवृत्ती, सोपानदेव, ज्ञानदेव आणि मुक्ताई, संन्याशाची म्हणून ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं. परंतु आपल्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी सगळ्या जगाला मोहित केलं. ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वदवले आणि संस्कृत गीता सामान्य माणसाला समजावी म्हणून तिची रचना प्राकृत भाषेत केली. त्यावेळी ज्ञानदेव तुमच्या वयाचा होता. गुरुजी, त्या काही रेडा वेद बोलला, मग आपल्या गावातला रेडा वेद का बोलत नाही? एक अडप्या
खाली. अरे त्या काळचा रेडा बी देव अवतारी होता असा माझा बा सांगतो. गणपत, तुझा प्रश्न बरोबर आहे. रेडा वेद बोलला म्हणजे तो 4 पायांचा नव्हे, 2 पायांचा माणूस रेड्यासारखे कष्ट करणारा. समजलं? तर वाळीत टाकल्यानंतर ही मुलं कष्टकऱ्यांच्या वस्तीत गेली, तिथं राहिली आणि कष्टकऱ्यांच्या मुखी वेद वदवले. तिथून पुढे त्यांच्या जीवनाचा एक वेगळा प्रवास सुरू झाला. खाली बसा, खाली बसा. भस्म्या आहे, भस्म्या. खाली बसा, खाली बसा सगळे. तर विठ्ठल पंतांची ही 4 लेकरं, निवृत्ती, सोपानदेव, ज्ञानदेव आणि मुक्ताई, संन्याशाची म्हणून ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं. परंतु आपल्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी सगळ्या जगाला मोहित केलं. ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वदवले आणि संस्कृत गीता सामान्य माणसाला समजावी म्हणून तिची रचना प्राकृत भाषेत केली. त्यावेळी ज्ञानदेव तुमच्या वयाचा होता. काय होतंय तुला? हा? काय झालं? असं का खातोय? हा? हा. भूक लागली. अरे जरासा अवकाशीने खा. हा. तर वाळीत टाकल्यानंतर ही मुलं कष्टकऱ्यांच्या वस्तीत गेली, तिथं राहिली आणि कष्टकऱ्यांच्या मुखी वेद वदवले. तिथून पुढे त्यांच्या जीवनाचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला. कोण आहे ते? अरे आम्ही आहे, गावकरी. या वेळेला मसनामध्ये नाही, तुझ्याचकडे आलोय. काय काम होतं? छे छे, अरे गांजा वडा आलोय. बसा 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 बसा. बसा रे, बसा. अरे हा नीर पोइंदी. हा. हा घ्या. पारे. हा. त्याचं काय आहे? पंचायतीच्या निवडणुका जवळ आल्याची. आता तर सरपंच आहेत नव, त्यांचं पॅनल गुदस्ता निवडून आलं. आता आमचं पॅनल निवडून यायला पाहिजे म्हणताना आम्ही मसनात तिथं तुझ्यापाशी आलो. मग म्या काय करावं? काय करावं म्हणजे हा सरपंच पाडायापायी काहीतरी करावं अशी आमची आमची म्हणजे अख्ख्या गावाची इच्छा आहे आणि गावाच्या वतीनं आम्ही आलोय. असली कामं म्या करत नाही. मग कसली कामं करतो? उतारा पळवायची. यार आता बोल. काल रात्रीला उतारा कोंबडा पळवला का नाही? अरे आमच्या तोंडचा घास काढला का नाही? काय म्हणायचं तुम्हाला? अरे तुला भूत कळतात, मला तर भूताच्या बापाची पावलं बी समजतात. हा म्हणजे सर्जा गावचा भगत. गावचं न हो, अख्ख्या 4 गावात सर्जा महाजोर आहे. ए तू आम्हासी फसवा बघू नकास, नाही तर उद्या तुझी मुदत संपली समज. हा. सरपंच पडला पाहिजे. मग हे काम तुमच्याच भक्ताला सांगा. अरे त्याचं काही चालं ना, कोणीतरी बांधील घातल्या म्हणताना तुझ्याकडे आलो. हे काम झालं पाहिजे, नाहीतर तुझं भस्म तुझ्या पोरांच्या देहीला लावू. कुठला शेषर्दी? नुप्पे. हा भोले बम लगा दे दम, ये हारी बटी इसके आगे दुनिया जुटी, पकड़ चिलिम और छोड़ दे कुटी. अरे भोले बाबा आजा आजा, तेरा डमरू बजा. अरे सर्वेपेक्षा छोड़ के कैलाश हमारी महफिल में आजा. बम बोले. चिलीम जली दुनिया जली, ऐ भोले तेरे प्रसाद की बात मेरे मशान में चली. ऐ भोले शंकर, जला दे कांटे हटा दे कंकर, तुझे मेरी कसम, जला दे दुश्मन को मुझे मिले पसम. अरे वारो वाघा, अरे अट्टल चिलम्या आहेस, याला म्हणत्यात दम लावणं. आता माझं आहे का? हे काम करायचं म्हणजे माझ्या देवाला आळवाया पाहिजे, चेडा दाखवाया पाहिजे.
त्याला वळवूनच हे काम करायचं. तुम्ही असं करा, शनिवारी या. भीम्याचं काय, त्याच्या बायकोचं काय? शंकर, असा मी जबरी आहे. अरे असला डाव तकदीरानं लागतोय. पण काय रे, तुला त्याचं नाव कसं ठाव? समजा गावातल्यांची मला नावं ठाव आहेत. असं का? मग सांग बघू आमची नावं. हा, मारत्या. याला कोणी डोंगोळा बी म्हणतात. असरजा भगत. आग लावण्यात माजूर आहे गावात. हा अण्णा, गावचा वळू. याला कोणी बुट्ट्या बी म्हणतात. आणि हा किशा, लांब नाक्या. खरंय का खोट आहे? कमालच केली. 2 दिवसात अख्ख्या गावाची ओळख. हे कसं? त्या वाडूची किरपा. काळ भैरव, माझ्या महाकालीची किरपा. चला उठा, आता माझ्या कामाला मला चुप्पी करू द्या. माते, काली माते चंडिके, ये भस्म्याचं मरण मला भोगू दे. खर तर माझ्या लेकरांच्या वाट्याला हे दुःख नको येऊ दे. माते, मला मार्ग दाखव. माझ्या लेकरांना सुखाने जगू दे. जय काली माते. शंकर, आम्ही आलो. पण भीम्या काय? वय, बसा बसा बसा. तुमच्याच कामाची जुप्पी चालली होती. आराम पडला काय का नाही? अरे कसला आराम पडलाय शंकर. उतारा बी टाकला, भक्ताच्या देवाला खर्च बी केला, तर काडीचा बी गुण नाही बघ. आता माझा गुण बघा. अरे हा निखारा इकड तिसकुरा. हा जय चंडिके. जय काली माते. तू माझी वाली, हवं तर घे माझा बळी. काली तुझ्या पुढे सवाली. ये काळ भैरव वाली, हाती घे सांधा. 8 भैरव बांधा. बांधा भूत, बांधा प्रेत. खैस छोटिंग हडळ, जाळ तिचा बळ. माते धाव, माझ्या हाकला पाव. घे हाती तलवार, कर भूत प्रेतावर वार. बांध आई दिशा आकाश. पृथिम अमोश, कर वैऱ्याचा नाश. माझी वाचा साची, गुण दे माझ्या पाशी. जय काळ भैरव, जय काली माता. लिंबू कुठं आलं? जय काळ भैरव. अरे हे का आग्रह करून बसलास? अरे मला तुझ्या नादाला लागलो आणि मी इथं आलो. जय काळ भैरव. हा भस्म्या काय म्हणतोय? अरे तिकडच्या चेडापित्राचं खाज द्या म्हणतोय. येतो म्हणावं. वय वय. पण आम्हाच जाऊ दे. नी भार्यम मंत्रम शिशिरदी. आता काय म्हणतोय? तुझ्या हस्तुरीवर करणी केली म्हणतोय. अरे देवा, आता माझं काय होणार? घबरा, रडू नका. अरे देवा, माझ्या बायकोला गुण दे. मी काय पाहिजे ते करायला तयार आहे. भीम्या, उठ. ये तीर्थ माता चंडिकेचं प्रसाद काळ भैरवाचा. रोज तीर्थाबरोबर अस्तुरीला दे. आत्ता गेल्याबरोबर दे. सकाळी उठून खायला मागते. तिला दूध भाकरी. 5 दिवस हिंडा फिरायला लागली की मटणाचं पाणी. गावचा भगत लबाड. त्याचं ऐकू नकोस. जा आता. घरी गेल्यावर या लिंबाचे 2 भाग कर. एका भागाला काळ लाव, दुसऱ्या भागाला कुक्कू आणि अस्तुरीवर उतरून टाक. बस जा. अरे या यायला जायला भ्याव वाटतं.
आज अमोशा. काय भिवू नकोस, मी आहे, जा. अरे आता हळू चालू नगस, चल लवकर. अरे माघारी वळून बघू नको र. देवा देवा, भस्माच्या औषधाला गुण येऊ दे, माझी सून बरी होऊ दे. आबा भस्मदेव नाही, भस्म तर भूत आहे ना. तू भूत कधी बघितलंस? नाही देव बघितलंय कुठं? देवळात. अरे ती देवाची मूर्ती असती, त्यात देव नाही. येव माणसार असतो. थोडासा घाम बी फुटलाय, तुझ्या परसादाला गुण आला बसम्या. हो, थोडासा हुलग्याचं काढण आणि भाकरी दुधात कूट करून खाया बी लागली आहे. हो हो, तुझे लय उपकार झाले बसम्या आमच्यावर. बसम्या अरे पारंब्याला छोटे आहेत, मला नाही जमत. अरे माझ्या बरोबर मशनात ये, इथं लई मोठ्या पारंब्या आहेत. मी आज तुला शिकवीन. चल चला चला चल चल. अरे भल्लाऱ्या, आमच्या पोरांना मसाला वाटत कशाला घेऊन जातोस र? मी काय त्यांना उचलून नाही, तेच येतात माझ्याबरोबर. ती येतात कशी? आपल्या पायानं. अरे तू कशाला जात र तिकडं? खेळायला. अरे तो भस्म्या वंगार हाय, ती येव चेडा घालून येडा करतो या. भस्म्या वंगाळ नाही, वंगाळ आहे तुम्ही. भस्म्यानं माझ्या आईला आजारातनं उठवलंय. भस्म्या देवगुणी माणूस आहे. अगे गिरजे, तुझ्या त्या मल्हाऱ्याला सांग, आमच्या पोरासनी घेऊन मसनवाटीत जातोय. उद्या जर का आमच्या पोरांचं कमी जास्त झालं ना, तर बघ तुम्ही तुमची पोरं आवरा, त्याचं नका जाऊ देऊ तिकडं. गिरजे, तुझ्या त्या मल्हाऱ्याला तिकडं जायचं बंद कर. ए बाई, मी तुझी काय दासी नव? माझा मल्हारी कुठं बी खेळल, त्याला अडवणारी तू कोण ग? काय नाही, या भीम्याचं घरच वाईट टाकाय पाहिजे. आली मोठी वाईट टाकणारी. अगं आम्ही बी बघून घेऊ. ए चला ना पोराला घराकडं, त्यांना जाऊ दे मसनवाटीत. या इकडं. बापाडू, आम्हाला कसं शाळेत जातो, आम्हाला बी शाळेत जायचंय. तुम्हाला कोण शाळेत घेणार? मल्हारीला कोणी शाळेत घेतलं? मल्हारीचा बापाडो गावातला माणूस, आपण परक. मग आपली शाळा कुठं? आपली शाळा इथच, मसनखाईत. बापाडू, मला बी शाळेत जायचंय. बापाडू, आम्हाला बी शाळेत जायचं. बापाडू, आम्हाला बी शाळेत जायचं. बापाडू, आम्हाला बी शाळेत. बापाडू, मला बी शाळेत जायचं. बापाडू, मला शाळेत. मी माझ्या अण्णाला सांगते, अण्णाची मास्तर संगत दोस्ती आहे. अण्णा मास्तरला सांगून बरम्या किशाला शाळेत घ्या सांगते. लाख मुलाचं बोलला धनी. अण्णा 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 अरे मल्हारी बाजूला हो, मला कौलं साफ करू दे. अण्णा, माझं एक काम आहे, सोपं आहे. बरं सांग, केलं तुझं काम, बोल. अण्णा अण्णा, आपला भस्म्या काका आहे ना, त्याच्या दुर्गीला, किशाला आणि बरम्याला शाळेत घ्यायला सांगा मास्तरला. बर, विचारतो उद्या मास्तरला. अण्णा अण्णा, उद्याला शाळेला सुट्टी आहे इतवारची. बरं मग परवाच्याला विचारतो, मग तर झालं. अरे ये मल्हारी, काय करतो इथं? चल बघू, जा अभ्यासाला बस. चल पळ. काय हो, काय म्हणत होता त्यो? गिरजे, हे मल्हारीचं काम म्हणजे गावाशी वैर. अगं मसन जोग्याची पोरं शाळेत घालायची म्हणजे गाव मारे करागत अंगावर घ्यायचं. आता का बया? ठीक, करू काहीतरी.
भगत राम राम. हा? त्याला काय झालं? भगत, ते भूताचं सोंगाचं मशनाकडे का बोट दाखवत आहे? काय म्हणणं काय आहे त्याचं? सरपंच ते आजच सांच्याला तुम्हाला बोलावते मस्ताकडं. सांच्याला मशनात? मग त्याला बोलायला तोड नाही वय? ते आपल्या हद्दीत गेल्या बगर बोलायचं नाही. चला र. चल खाली हो आधी. देते तेवढं घे आणि चालू लाग बघू. अरे बाबा नाही म्हणू नगस. अरे सरपंच नुसतं नावाचं राज आहेत. आता गरिबी हाय नव. देते तेवढं लई होतंय बघ. आत्या हे इतकं भरून देते तरी बी नको म्हणतात. अगं याची जास्तच वंगाळ. अगं बालतीनीच वास आलाय नव. मागितलेलं दिल्या बिगर जाणार नाही, नाही तर लेकरू घेऊन बसल. अगं मागेल तेवढं दिलं पाहिजे, नाही तर लेकरू परत देणार नाही. तोवर बाळंतिनीचे हाल हाल व्हायचे. एक तर ती एडी तरी होईल, नाही तर मरून तरी जाईल. आता हो काय करायचं? हे भस्म्या चल चालायला. घरात सव्वा महिन्याची बालती नाही सांगता ते ऐकायला येत नाही भाई. का देऊ का ना खाली? घालू कबरेत लात. चल आज तुला काही सुद्धा मिळणार नाही. अरे बाबा त्याच्या नादी लागू नगस. हे जातलंही वंगाळ. करणी बिरणी करत्याला आणि समध्या घराचं वाटोळ करून ठेवत्या. का तू मला सोड. अरे बाबा, या पण- भस्म्याचा आज पुस्काटच करून टाकतो. माझ्या घरात येऊन मला दादागिरी दाखवतो. चल चालायला. अरे पण- अरे सोड तुम्हाला दाखवतो चल त्याला बाबा, आता. यात मध्ये. मला दादागिरी चल बस दाखवतो. ना. सांगतो म्या कोणाला. माफी मागते. हे इतकं घे आणि जा बाबा. बाबाडू भीमा काका येतो या. काय काय दुर्गे? हा काय रे बरम्या, काय चाललंय? घरची कशी आहे ती? मजेत, एकदम बरी आहे. अरे शंकर, देवाला पाठण लावली? देव त्याच्या नावावर जलंबर फाळ्या करून जगलो. भूताचं सोंग करता करता मरणाचं सोंग झालंय. देवाचं बी भूत करून खोटं बोललो पोटासाठी. शंकर, सरपंचाशी झटापट झाली म्हणे. हा खरंय. पोटासाठी भूत कुत्रा झालो. त्याच्या दारात घासभरांनासाठी उभा राहिलो. चिडकारलं, शिव्या दिल्या तरी पण हल्लो नाही. मारलं तरी पण लुत्रेपणा सोडला नाही. कटाळा आलाय लुत्रेपणाचा. शंकर, तुला शेतात काम करायला येईल? अरे येत नसलं तर शिकवाय येईल. तू शेतात काम कर. नाही नाही ये जमायचं नाही. आमच्या जात धर्मात काम करणं सोबायचं नाही. अव जात पंचायतीचा कोप होईल. हे गाव काढून देतील आमच्याकडनं. त्या परस मग तुझ्या पोरासनी शाळेत घालू. त्यासनी शिकव. का रे बरम्या, जाणार का शाळेत? हा 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 काय हे बी जमायचं नाही. आमची पोरण चालत. भीम्या, हे सरपंचाला सांग म्हणाव गरीब आहे, सोडून द्या म्हणाव. अरे शंकर, हा काय झालं एवढं लावून घेऊ नगस. हा. अरे देवावर विश्वास ठेव. तू असं कर, आज सांच्याला वाडीत कीर्तन आहे. ये समन्यासनी घेऊन. सरपंच बी येणार आहे. बघू काय जमत ते. निघाले वैकुंठाला एके दिवशी नारद मुनी हो निघाले वैकुंठाला. जाता जाता चमत्कार तो. काय झालं नारद मुनीने? काय केलं? काय पाहिलं ते ऐका. अरे एके दिवशी
आणि महाराज जे हत्ते काळाचे ठाई काय झाले, जे हत्ते काळाचे ठाई नारद मुनी आपल्या वाट्याने चालले महाराजा. दाट जंगलातून मुखी नारायणाचे नामस्मरण करीत नारायण नारायण नारायण. आणि काय झाले महाराजा, अहो दातेवादीच्या जंगलातून साक्षात काळ समोर उभा राहिला. हातात कुऱ्हाड, उग्र डोळे, जटा वाढवलेल्या. कुऱ्हाड उगारून त्यानं नारद मुनींना आज्ञा केली, हे बामना, काय तुझ्याकडे असेल किडूक मुडूक ते बाहेर काढ, नाहीतर मी घेतला तुझा बळी या कुऱ्हाडीनं. ऋषी महाराज बळी, ऋषी महाराज बळी आणि नरबळी. नारायण नारायण नारायण. अरे हे ऋषितुल्य मानव प्राण्या, तू माझा बळी घेऊन कोणत्या देवावर चढवणार आहे? माझ्या रक्तानं तुझा कोणता देव असा प्रसन्न होणार आहे? आणि अशी मानव हत्या करून तू जेव्हा मरशील आणि स्वर्गात जाशील, त्यावेळेला चित्रगुप्ताला कोणत्या तोंडानं तू तोंड देणार आहे? हरकत नाही, आता अशा प्रकारानं तुझा एखाद दिवस, दुसरा दिवस प्रपंच चालेल, पण तिसऱ्या दिवशी तू काय करणार? हा, सांग ना मला. म्हणून म्हणतो, हे सगळं सोडून दे आणि ईश चिंतनामध्ये रममाण हो. राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम. हो, म्हणून म्हणतो, अरे रामनामाचा जप कर, रामनामामध्ये रममाण हो. हवं असलं तर मरा 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 असं म्हण, म्हणजे आपोआपच तू राममय होऊन जाशील. तो कसा म्हटला आणि काय झाला चमत्कार महाराजा? तो मरा मरा म्हणता म्हणता शेवटी राम 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 म्हणायला लागला. कसा? मरा 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 राम 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 राम. त्यापेक्षा ईश्वराचे नामस्मरण कर, रामनामाचा जप कर, भूक तहान हरपून कर. अरे मोक्ष प्राप्ती होईल तुला. कारण ज्या देवाची तू आराधना करशील तो बळी मागत नाही, रक्त मागत नाही, देव कोणाचाही बळी मागत नाही आणि घेतही नाही, घेतही नाही. जय जय राम कृष्ण हरी. अरे 4 दिवस असंच बसून राहिले ती. 4 दिवस झाला अंगाला भस्म नाही लागलं. अरे अरे असं बसून खायचं काय? पोरं भुकेने मरतेली. अरे सोंगान, गावात जा, लेकरं जगवाय पाहिजे ती. कशाला भूत होऊन जगाया? पोरांनी असं भूताचं मरण भोगण्यापरीस तशीच मरून जाऊ देत उपाशी पोटी. अरे मला तुझं काय बी कळत नाही. मला फक्त भूक कळती. डोळ्यापुढं भाकरी, भाकरीसाठी झुरणारी लेकरं आणि लेकरासाठी भूताचं सॉंग. अरे खोटं भूत होण्यापरीस आता खरं भूत होतो. अरे अरे असं नगर म्हणूस. लेकराकडे बघ, कीर्तन विसरून जा. चंडिका, कालीमाता, आपल्या शाकपंथाचं दैवत. अरे अरे तेसनी रेडा बळी देऊ म्हणून बोल केला, ते तू विसरून केला का काय? अरे कीर्तनात काय सांगितलं ऐकलं नाहीस? देव कोणाचा बळी मागत नाही, कोणाचा बळी घेत नाही. देव हा दयेचा सागर आहे असं सांगत होते महाराज. अरे ते त्यांच्या धर्मासाठी सांगत होते. माणसाचा धर्म, आपला धर्म वेगळा. मग आपणच कशाला भूताचं सोंग घ्यायचं? बरम्या, तू खरं बोलला. हे असंच बोलायचं, शाळेत जायचं बघ. आम्हाला पुस्तक दे, पाटी दे, परत दे आम्हाला शाळेत घाल. तुझ्या साळसाठी, तुझ्या बुकांसाठी देहीचा बुकना होईपर्यंत कष्ट करीन, पण हे भस्म या देहीला नाही लावणार. भूताचं सोंग नाही घेणार. शंकर, तुझी लेकरं माणूस म्हणून जगावीत असं जर तुला वाटत असेल तर तुला भूताचं सोंग घेऊन जगावं लागेल. तुला भूताचं सोंग घेऊन जगावं लागेल शंकर, तुझ्या लेकरांसाठी. ती माणूस म्हणून जगावीत असं जर तुला वाटत असेल तर तुला भूताचं सोंग घेऊन जगावं लागेल शंकर, भूताचं सोंग घेऊन जगावं लागेल. अरे दुर्गे, ह्यो माझ्या आतल्या देवाचा आवाज आहे. मी भस्म घेणार, भूत म्हणून देहाची जसोर भीक मागणार. मी चंडिकेला रेडा बळी देणार, लोकांनी भुलून त्यासनी येणं लावणार. मी सरपंचावर खरेदी करणार. असलं अघोरी काम कराय आपल्या शाकपंथाची बंदी हाय. मी नेम पाळणार नाही. भूक जाळण्यासाठी, पोरांच्या शिक्षणासाठी मी काय भाषण ते करणार.
बरम्या बडाव कावळा आल्यात, सांभाळ. आहे आहे मला कायला कावळं पाहिजे ईश्वरा अरे. बरं कावळ्याने डूब धरलाय. पोरांचे डोळं फोडून खात्याला कावळं. या दिवसात कावळा खायला चांगला. 2-4 खाल्ल्यात. बस झालं. आता कावळ्यांच्या वाट्याला जाऊ नका. आहे मी एक कळ मारला यो बघ मी दुसरा बी मारल्या 10 वेळेला सांगितलं कावळ्यांच्या वाट्याला जाऊ नका. जा. हे कोणी विसरायचं. इथून बिराड उतरायची येळ आली. बडम्या दुर्गी सावध राहा. कावळं डोळं फोडते ना, त्या कुरीवर बोर काठी असू द्या. कर बसम्या. माझ्या तोंडचा घास काढून घेतला. त्या भीमेच्या बायकोला गुण दिला. माझ्याकडे येणारा गुण घेऊन जातो. जालिम भूत करणी म्या काढतो. माझा देव बळकट आहे. अरे म्हणताना आम्ही तुझ्याकडे आलो. निवडणूक जवळ आली या. त्या सरपंचाला पाडण्याच्या कामाचं काय झालं? आज दोघच. बाकीचे दोघं कुठं? आणि मी सरपंचाच्या नादी लागलाय. मग सरपंचाला पाड्याच्या कामासाठी किस्त पैसे लागतात तेवढं सांग. शंकर काय बघतोस? गुजराची बया खपलीया. अरे तिच्या माड्यावर मॉप सोने नाही नाही म्हणता 12-13 तोळ तरी सोनं असेल बघ. मग तुमचा काय बेत आहे? तुम्ही इथं सरपंचाच्या कामासाठी आलाय का माड्यावरचं सोनं पळवाया? पण एक लक्षात ठेवा, इथं मसनात येणाऱ्या समध्या गोष्टीवर माझा अधिकार चालतोय. हे अधिकाराच्या कोणाबरोबर बोलतो रे? आम्ही काय कच्चा करूच चला हो का? हे बाग तुझ्या खेळला बी माझ्याकडे तोडगा आहे. अरे मी सांगतो तसं कर, नाही तुला गाव सोडून चालायला. तुला काय वाटलं? अरे तुझ्या पिलावळी सकट खप्पी नी तुला. सारख्या भगत मागतात मला. ए भगत, माझ्या पोराबद्दल बोलायचं काम ना. हे मारत्या माघारी फिर. पुढे गेला तर फसला. याला घेऊन चाल. जो मेला नाही किंबरण सरळ होईल. आता यो हातानं दाबला पुन्हा मंत्रानं मारण आणि याचा भस्म लिहून गाव मागायला मोकळा होईल. चल घेऊन याला. तू आहे. मला वाटलं भूत. जय चंडिके, जय काली माते, जय काळ भैरव. दुसरं कोण? बायको रे त्याची? नाही नाही नाही, बायको नाही. कुजरी कुजरी. हे मुर्दा कुठं बोलतो का? अरे पर भस्म्या मूर्द्याला बाहेर काढतो आणि बोलायला लावतो. खोटे खोटे खोटे. खरं काय? खरं काय खोट काय बघू. गेला कुठं तू? रुंग आता होतं गेलं कुठं? जाईल कुठं? दागिनं गावला असत्याल. दागिनं जाऊ दे, चुलीत चल घरला चल. चल, चल. मला मग भीती वाटते. अरे कशाला आला होतात? आम्ही आमच्या कामाला आलतो पण आधीच तू ते उरात. माझं काम निराळं, तुमचं काम निराळं.
असं मड्यावरच सोनं गोळा केलं असतं तर भस्म लिहून फिरलो नसतो. गुंजभर पण सोनं नव्हतं तिच्या देईवर. खोट बोलतो. आम्हाला वाटा द्यायला. खोटं बोलत नाही आणि खोटं काम पण करत नाही. तिला काढताना तिच्या जावानं समजा सोनं काढून घेतलं आणि असतं तरी मी त्याला हात लावला नसता. काय रे तुला नको होतं वाटत? तिच्या जवळ असतं तर तिनं आणून दिलं असतं. आज पुनव हाय, अमुष्येला तिची जाऊ. तिनं तिच्या अंगावरचं सोनं काढून घेतलं. इथं येणार आहे, त्यावरून खरं खोटं ठरवा. तुला सोनं पाहिजे मग तिच्या जावाला वाचव. बघत आहेस ना तू गावचा, तिनं तुला 1000 रुपये दिलं होतं. लेकरू देणार होतास तिला, दिलं नाहीस. खरं का नाही? नाही म्हणालास तर आता उठवतो तिला. घेतलं होतं बाबा, घेतलं होतं. ती वसूल करणार आहे. आजपासून 5व्या दिवशी तुला बोलावणार आहे. तुला परपंच आहे का नाही? ऐकी मला परपंच आहे की. मग कुणाच्या नादाला सागोचरपणा करू नकस. फुकट मरचीला. तुला मरायचंय काय? नाही मला मरण नका, मला मरण नका. मग मरण येत नाही तोवर गुन्हानं जग. गुण उधळू नकस. तुला बी गुजरीन झटकात येणार. नको नको नको, आमासनी मारू नकस. आजपासून आम्ही तू सांगशील तसं कुणा मागत ऐकू, पण आमासनी मारू नकस. मारू नकस आमासनी. घरला जा. घर जवळ आलं की लिंबू कापून माघारी टाका आणि मग घरात जा. काय होणार नाही. तुला तरच तर नाही ना झालं? माझ्या तरासच राहू दे. पण तेच खरं वाटलं. न वाटायला काय झालंय? तू त्या गुजरीनी परीस कशात काय कमी आहेस काय? फक्त आपण मसनात राहतो इतकंच. हा, आणि त्याने जवळ येऊन बघितलं असतं म्हणजे? जवळ येणाऱ्याच्या पोटात 5 काळज पाहिजे डुकरासारखी. तुझ्या पोटात आहे ती वाटतं. म्हणूनच तर तुझा इस्तू पदरात बांधून मसनात राहतो आणि सुखाने जगतो. असाच लोकांनी भूल पाडून पशिवतो आणि भस्मदेही लेपता लेपता भस्म होतो. भूताचं सोंग घेतो. खरं माणूस होण्याचं रोज सपान बघतो, पण माणसाचं सोंग रंगवता येत नाही. मग भूत बनतो. ये राजा, हा, माणसाचं सपान इसार, आता भूताचं सपान बघ. अरे जात पंचायतीचे लोक येत आहेत. हप्ता मागाया. हा, मुलगी जा बसाय घाल आणि पाणी घेऊन जा.
पंच मंडळीने बसाव. शंकर, आता बसायला येईल नाही. चल आटप, बोलीप्रमाणे ठरलेली रक्कम दे. पारमान लावत बसायला येईल नाही. रात आडवी करा, चांगलं खायला करतो, कावळं आहेत. म्हणजे तुला चांगली मिळकत होतीये. वय बरं मिळते, खरं कष्ट करावे लागतात. करणी करतोस? शाक्त पंथाला करणीची बंदी आहे. नाही जेवाडू, मी करणी करणार नाही. मी पंचायतीने मोडणार नाही. तुला इतकं कसं मिळतं? तुमच्या आशीर्वादानं कालीमाता काळभैरवाची कृपा आहे. चंडिकेला भोग चढवायला पाहिजे, मोठा प्रसाद पाहिजे. वय चढवणार आहे पुढच्या महिन्याला. रेडा तोडायचाय, आशीर्वाद द्यायला या. शंकर, अरे तरण्याचा म्हातारा झालो. एवढ्या कमी वेळात एवढी मिळकत कवा झाली नाही. चंडिका माता महाकालीला भोग चढवायचा, जात काशी बोलवायची म्हणजे खेळ नव्हं. पण त्याचं असं आहे, या गावाला कावळ्याचं लय त्रास आहे. एक कावळा मारला की 5 रुपये भेटतात. आता हे कावळे मोजा किती आहेत? असतील 10-15. रोज 30-35 कावळं मारायचं आणि पैसा आणायचा. हे ठराव परमन पंचाच्या मानाचं पाहिजे तर राहा. आता पुढं कवा यायचं? या की भोग चढवाया. जात कशीला बी सांगा. तुरगी लग्नाजोगी झाली आहे. हा करू की दुर्गेचं बी लगीन करू. तिनं तिच्या मनाजोगा नवरा निवडाय पाहिजे, आपल्या रिवाजाप्रमाणे. बर, जातो आम्ही. दुर्गे बरं मी शंभो महादेवा. चला. कोण? आम्ही आहे. काम आणलंय. गाडायचं का पाडायचं? पाडायचं, आणि नाही ऐकला तर गाडायचं. खर्चाचं काय? तू म्हणशील तसं. आधी का नंतर? भस्म्या, आम्ही त्यापैकी नाही. आधी रुपये घे, तुझ्या कष्टाचं आणि तुझ्या खर्चाचं बी. असं कसं? तुमच्या जीवावर तर मी जगतोय. पैसे माझ्या हाती न ग. जी काय वस्तू लागेल ते तुम्ही आणून द्या. हा, ते पैसे तुम्ही खर्च करा. हा हा, सांगा काय कमाई सांगा. काय नाही, तो वरच्या आळीचा मारती जगदाळ्या त्या सरच्या भक्ताबरोबर लय फिरत असतो हल्ली. त्याला पाडायचा. मारत्या करणी करायची अवघड आहे. अवघड कसं? त्याचं काय म्हणजे करणी करायची म्हणजे चेडा बोलवायचा, त्याला राजी करण्यासाठी बकर मसन जागवायचं. लय अवघड आहे काम. हा, इलूशी चूक झाली तरी मी तोंडाला गावन. भस्म्या, नाही म्हणू नकस. खर्चाचं सांग. म्हणजे बघा आता बोकड, लिंबू, नारळ आणि वरचं सटर तुम्ही आणायचं. हा, उद मी आणतो. आता तोळा भरू त्याला 25 रुपये लागतात. म्हणजे 1000-1500 खर्च येतोय की. अरे उदीमध्येच जातोय समजा. मग करणी करायची म्हणजे काय फुकाची गोष्ट वाटली काय? उभा माणूस आडवा पाडायचा, त्याची तळतळाट माझ्या लेकरांना, आणि तुम्ही करून सोडून ना माने राळ. आणि इलूची चूक झाली तरी फटका मला. ठीक आहे, कुणाची नसली तरी माझी तयारी आहे. म्या समजा खर्च करायला तयार आहे. बोल, कवा करतोस हे काम? उद्या शनिवार, चांगला वार. उद्या येताना त्याच्या पायाखालची माती नाहीतर वापरातला कपडा घेऊन या. रुमाल सुधीक चालेल. उद्या मध्यान रात्रीला काम करून टाकू. सोमवारी गुण नक्की.
काली माते, जय काळ भैरव. हे बघा, मी काय सांगते ते नीट ऐका. हे एक एक लिंबू खिशात टाका आणि काय दिसलं तर एक उडदाचा दाना टाका, म्हणजे दिसणार तुमच्या अंगावर येणार नाही. आता भस्म्या उठला की मशनाकडे चालायला लागल. हे सामान घेऊन त्याच्या माग माग चालायला लागायचं. कुणी बी बोलायचं नाही, गपचूप राहायचं. तो बसला की हे सामान त्याच्या माग मांडा आणि मग तो सरण्याकडे जाऊन भुताळ उठवल. त्यानं असा बोटावरनं हात फिरवला की मग कोंबडे कापा. हा बसा. जय काली माते. भुतावळ उठते, घाबरू नका. का बसा, माझी पोरं आहे ती. ए चला चला. जय काली माते. चला चला चला. जय काली कलकत्ते वाली, जय काळ भैरव. एक एक उडीत एक एक जण टाका, ठेवू नका. ती काय बी करत नाही. राखणीचं लिंबू हाय तुमच्या जवळ. चिंदभ्या धावतया. ये काली कलकत्ते वाली चंडी, मोड वैऱ्याची मुंडी, अष्ट भैरवांचा राजा, काळ भैरव साचा. चल ये माझ्या कादा, वीर म्हणता पावन वीर, हनुमंत आग्या वेताळा. सोड भूताच्या माळा, भोग घे तुझा, नीज माझ्या कादा. हे हा. चेड चेड्या, मारत्याला खाल बेड्या, खान त्याच्या उरात लाता, तोच तुझ्या टाचण्या, पाड त्याला धरतीला. येऊन सांग मला, जा. काय बी दिसलं सवरलं तरी रिंगणा बाहेर पडू नका. भुताळ उठली तरी भिवू नका. भूताची बडी उकरून तुमच्या वैऱ्यावर सोडायची. भस्म्या, आमचं खाजो दे, नाही तर तुला खातो. आमची झोपड का केलीस बोल. मारत्याला पाडायचा, गाडायचा नाही. तुझं काम केलं. आजपासून तिसऱ्या दिवशी त्याला पाडलं. झालं तुमचं काम. निघा आता, मागं वळून बघू नका. चला निघा. ए अरे या पोरांनो, बसा बसा, वाईच खाऊन घ्या, बसा.
काय रे बरं हा? तू कशाला खाजवतो रे बापाडू हे. मला लई मुंग्या चावल्या होय तरी बी मी हल्लो नाही बापाडू म्या बी शाबास शाबास रे मर्दानो चांगलं काम केलायचा ए दुर्गे तू कशाला मधी सुटली बापाडू माझ्या नाकात गोम शिरली होती हा? तरी बी मी हल्ले नाही आणि पायपाशी उदी माझं आलं मग काय करू मरू नग तू मरू नगस तुम्ही सगळी मला पाहिजेत हे जगणं मी तुम्हाला नाही जगायला लावणार शाळा शिकवणार काय वाटेल ते करणार पण मी तुम्हाला शाळा शिकवणार हे भस्म्याचं जगणंच लय वंगाळ रोज नव्यानं जगायचं नव्यानं मरायचं असंच मुंग्यानं चावून चावून खाऊस तोवर मातीत काढून घ्यायचं म्हणल्या आधीच मडावावं लागतंय भस्म्याला बापाडू हा तुझी शाळा न गाय मला गावची शाळा हवी आहे मला मल्हारीगत पुस्तकं वाचायची आहेत पर तिथं काय खायला मिळतं का? बरम्या पुन्हा डाव असं बोलू नगस साळीची निंदा करू नगस ईश्वराला रडायला काय झालं ईश्वरा का रडतो र ए पारे काय झालं हा का रडतोय ग सांगितलं नव्हतं म्या चितेजवळ हात भाजला पोराचा पुन्हा असली करणी करू नगस लेकराचा हाल मला बघवत नाहीत मी राखूच नाहीये पारे मला बी माया आहे माझ्या बी हाड्याच्या पिंजऱ्यात काळीच आहे आणि त्याच्यावर धोंडा ठेवून हे केल्या बगैर उद्या पोरांना सुख जावायचं नाही पोरं जगवायसाठी हे असं रोजचं मरण चुकायचं नाही पारे भूताचं सोंग घेऊन गाव मागतोस त्याच्यावर जगू त्या बिकावर पोट भरत नाही पारे काळ बदलला तसे जगण्याचे मार्ग बदलून लोक जगत्यात आपण बी तसंच जगायचं सोन्याचं सुधीक भस्म करायचं वलीदेही जाळात घालायची येळ आली तरी बी घालायची ही समजा आपल्या धर्मात बसत नाही तुला एक डाव सांगून ठेवते झालं एक तर लई झालं भूताच्या सोंगापरास म्या तुला कशात बी साथ देणार नाही आणि पुन्हा जर का असं केलंस तर म्या तुला काळी मोड देईन चला रे पोरानो सोड सोड मला सोड 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 अरे सित्या बरं आहे का अरे देवा माझ्या नवऱ्याचं एका दिवसात चिपट झालं की हो कुणी वैऱ्याने दावा साधला लोकांना सांगून का उपयोग औषध उपचार करा दवापाणी चालू आहे खरं पण त्यांचं डोळं चुकडेनात बाचमी बंद झाली असते त्या सरपंचा हिंडू न कसा त्याच्या गाडीत बसू न कसा पण नाही नाही ऐकलं माझं पेट पडला त्या निवडणुकीवर बाहेरची काहीतरी बाधा असेल काहीतरी बघा गावात भस्मे आलाय अहो त्या भस्माच्या करणी नसतं ते पडलेत ना हो अरे मी काय म्हणतो गाव आपण सांभाळायचं. काय? अरे लेका सरजा इथं काय करताय सा तो शिट्या खोमना पडला सरपंच बी गपगार झालं काय झालं कळा ना सरजा आपण त्या सरपंचाबद्दल बोललो होतो मग तो शिट्या खोमना कसा काय पडला तेच काय कळना अरे ए, तुम्ही इथं काय करताय जा जा कोण पडला ते बघायला हे भूताचं बी ना गावात आले ना याला भीक घालणं बंद केल्या बिगर गावाचं कल्याण नाही व्हायचं अरे मी तुम्हाला सांगतो आज ह्यो भीक घालतोय उद्या त्यो भीक घालतोय परवा ह्यो समजा गाव लुटू आता भस्मे आपल्याकडे येईल पण एक लक्षात ठेव कोणी बी काय बी त्याला आबा आलंय बाबा चल 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 पुढे चल काय
काय वेळ मिळायचं नाही. चल. बाई 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 कुठलंही भूत आलं इकडं. अरे भस्मिया, कशाला आला तिथं? केलंस तर माझ्या घराचं वाटोळ. आता काय घ्यायला आलाय? चल, जातो इथं. काय भीक भीक मिळायची नाही. चल जा. अरे भस्म्या, अरे थांब बाबा. हे बघ, पोरासनी गरम गरम भाकऱ्या करून दिल्यात बर का. रातच्याला समजे जेवा. हा, हे कसं झालं? ही करणी खरी असती? खरंच कुणी असं पडतं? अरे मग करणी मारत्यावर केली होती तर सरपंच आणि सित्या बी कसं पडला? कसं पडलं ते दोघं? देवाडू, महादेवा, काली माते, आई, हे कसं? काय बी समजना, काय बी कळना. बापाडू काय आणलं? 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 अम्मा, बापाडू काय बोलत नाही बघ. मी तुमच्यासाठी काय खायला आणलंय बघ. घे 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 घे. ए दुर्गे, तू पण घे. घे घे, तुम्ही पण घ्या. घे 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 घे. उचल, घे घे, उचल. या रे, ये पोरे, ये. या संन्याशीच्या पोरासारखं मी तुमचं नाही होऊ देणार. मग काय बी हो. गुरुवाची सून मेली, कळलं का नाही? कळलं, पण मेली कशी? गोट्यातल्या कोणाड्यात साप होता, तो तिला चावला. एकटा महादेवाच्या देवळात राहत होता. कुणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही. पण नेमकं काय घडलं काहीच कळना बघ. पण जे घडलं ते लई परीत घडलं. येळ काळ गाठून आल्यागत झालं बघ सगळं. तसं कसं भीमा? अरे एकदा त्याच बोलावणं आलं तर थोपवता येतं का माणसाला? नाही, पण जाण्याच्या परी असत्यात. हे गुरुवाच्या घरावर घाला घातल्यागत झालं बघ. चांगली तळणी ताठी बाळंतीन सून घालवून बसला. जायच्या अगोदर मला समजी बांधिलकी करून टाकतो. काळजी करायचं काय कारण नाही. ऐकलं ते खरं काय र? काय ऐकलं रे? हे मसांजोगी म्हण गिरणाच्या दिशी चित्तवर बसून मंत्राला उजळा देतात.
मंत्राला उजाळ्यात येतात. अरे खरं काय खोटं काय कोणाला ठाऊ. एक मात्र खरं, गिरणाच्या दिवशी मस्तातली समधी बोतावळ जागी होती आणि गिरणाच्या दिवशीच काय एखाद्या बाळातीचं बडा आलं. ह्या लोकांची लय मजा असते. म्हणजे रे काय म्हणजे काय, अरे ही जिती भूत ती मेलेली भूत आहे. काय करतेस काय हा? मेलेल्या बाळातिनीचं मड सरणावरनं उठावत्यात अन? आणि पाप करतात. छे, 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 छे. पर काय रे सर्जा, मेलेलं मड कवा जित होतं काय हा? हे खुळ्या, मेलेल्या बाळातिनीची हाडळ होती का नाही? इथं पाहिलंय कुणी? मग आज जाऊन बघ, खरं खोट. आज गिरण वार शनिवार, आज लोकांची भूल पाडायची, आज गावात बालचीन खपली आहे. अरे असली अगोरी कामं करायला पंचायतीची बंदी हाय. ही असली कामं केल्या बगैर लोकांना भस्म्या कळायचा नाही, भ्या वाटायचं नाही. 8 दिवस बघतोय, भूताचं सोंग घेऊन गावात गेलं की लोक टवाळी करतात, भीक घालत नाहीत. हे असलं काहीतरी करावं म्हणजे लोकांवर दाब ठेवता येतोय आणि हाट करून मागता येतंय, दवा पोटाला मिळतंय. अरे पण यात लेकरांचा हाल होत्यात र. तुला गावाला भूल पडायची म्हणून त्याची चिताभोवती मशाली घेऊन नाचावं लागतं या. माझं जाऊ दे र, माझं जाऊ दे. पर हे चिमण्या जीवानी तुझा काय गुन्हा केलाय र? अरे ये दुःख पोरासनी नको म्हणताना साळत घालू. साळाला माया लागते, त्यासाठी कसली तरी साया पाहिजे. ती मिळवून गाव बुलवाय ना ग, मसन उठून दावाय पाहिजे, चितावर बसून मंत्रांना उजाळा द्यायला पाहिजे, गावाला भ्या दावायला पाहिजे. लई दिसाने गावाचं मड जळतंय भस्म्यासाठी. गुरुवाची बाळतीन दुर्गीच्या चणीची आहे. दुर्गीला गुरुवाची बाळतीन बनवून गावाला भूल पाडायची. म्हणजे दुर्गीला चितावर? अरे पण ती अजून लहान आहे र. पण बाळातींचा भोग घ्यायचा असतो ना व. म्या तुझा बाप नाही पारे, म्या दुर्गीचा बाप आहे. दुर्गीच्या देहीवर तिच्या नवऱ्याचा अधिकार आहे. तुझा बाप तुझ्या संकट वागला तसं मला दुर्गी बरोबर वागता येणार नाही. मी माणूस आहे, बोकड नाही. मला खरा माणूस म्हणून जगायचंय आणि माणसाचे सगळे नियम पाळायचे. जात पंचायतीचे सगळे नियम पाळणं मला जमणार नाही. असं उपाशी बसणार काय? माझा गौर तू करू नको पारे. मला भूक लागली की मी खाईन, तुम्ही समजे खाऊन घ्या. गावामागून आल्यावर पहिलं खायला बसतो, मग आज असं का? मला भूक नाहीये. तू खाल्ल्या बघार कोणी बी खाणार नाही. तू पहिलं खा मग बस. जय राम श्रीराम, जय राम श्रीराम, श्रीराम. अरे माणसं तरी पुढे जाऊ देत, मग येत का पैक. बाजूला जा, बापानं भीक मागून आणलेला खावा जावा तिकडं. पैसे गोळा करायला मायला हाड हाड. चला उठा, टकोरं फुटलं, धूर पार कैलाशी पोचला. चला 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 जाऊ. चला आता चला बाबा, सुटलो एकदाच, घरला जाऊ. अरे तुम्ही सगळं कुठं निघालाय? अरे सरांनी चांगलं जळस्तोवर वाईट दोघं चौघं थांबा की. अरे तुम्ही तरणी पोर आहे सा, आणि तुम्हाला ठाऊक नाही का या मासनात भस्माची वस्ती आहे. अरे तो सरांनीच काढून हाडं काढून घेईल ना. थांबा बाई. सगळी कुठं निघताय? थांबा की. आम्ही निघतो. ठीक आहे, आमचं काम आहे, आम्ही जात. बुजरणीचं मड आहे नव. इथं बोलायचं नाही.
आता जळलं. नको लोक रागावत्याल. अरे आज पुनव आहे, त्यात गिरण लागणार चांदाला. चला. ए थांबा इथं किनभर. अरे त्यासनी गावात तर पोचवितच. तू बस इथंच, आम्ही चाललो. अरे आता अंधार पडेल. अरे इतका भीतोस तर आलं कशाला रे इथं? म्हातारा बिलय खवाट. इथं लोकांचा जीव जाळ्यात ठेवून निघून गेला. अरे मग तवाच बोलायचं, आता काय उपयोग. हे बघा, आपण त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊ. काळ पडला म्हणजे जाऊ गावात. मला तर असं वाटतं त्या सरणातच चितळून मिळायला पाहिजे, नाहीतर त्या गुरुवाच्या सुनानं त्याला त्या सरणाच्या जाळ्यातच ओढून घेतला पाहिजे. जय काली माते, जय काल भैरव, जागव तुझ्या भूताला, उठीव बांधलेला सरणावर. जय काली माते. अरे सरणात मुर्दा उठून बसविला का नाही? आता हे भस्म्या त्याला वच करून घेणार आणि त्याचं काम फत्ते करायचं, वचन मागून घेणार. अरे बापरे. अरे बाबू, ह्यो भस्म्या इकडेच येतोय. ए पोरण, तुम्हाला भाजलं नाही ना रे कुठं? नाही बाबा पडू. हा, त्रास नाही ना झाला? नाही बाबा पडू. हा, एक काम कर, ये मशाली ठेवून दे हा, आणि झोपून जाऊ. हा हा हा. पारे कुठं भाजलं नाही ना? कडक ऊन होता म्हणता ना. नाही, हा. खाली पाल्याची गादी होती ना, तूच घातलेली. योजलेलं बरोबर साधलं का? तू हुंदरी र, तुझी हुनर वाया जायची नाही. पण मोरा असं करू नकस, असला धोकापत करू नकस. अरे अशी वेळ पुन्हा आपल्यावर येऊ नये म्हणताना देवाडूला, त्या गिरणात गावलेल्या चांदाला आपण नमस्कार करू. आपल्यासाठी नाही खरं, पर पोरांसाठी काहीतरी मागू, दुर्गीसाठी मागू. आपण माती खाऊन जगू, पर पोरं सोन्याच्या घासाला लागली पाहिजेत. आपली हाडं जळत्या सरणात भाजू देत, पर ही आग आपल्या पोरांजवळ येऊ नये असं काहीतरी करू. अरे पण असलं अघोरी कर्म आपल्या जात पंचायतीला कळलं म्हणजे कळलं तर काय होईल? आपल्याला जाती बाहेर टाकतेली, मग दुर्गीचं लगीन. अरे आता चांदाचं गिराण सुटलं, तसं जातीनं जाती बाहेर काढलं तर भस्म्याचं गिराण सुटल. दुर्गीला चांगला नवरा मिळेल, माणूस भूताच्या सोंगापरास अक्षर जुळवणारा माणूस. म्हणजे माझी दुर्गी सुखी होईल. बरम्या साहेब झाला पाहिजे, दिशा पोलीस नाहीतर मास्तर. पोरं शिकली पाहिजे ती, त्यासाठी या गावात राहिलं पाहिजे. गावात राहायचं म्हणजे माणसं जोडली पाहिजेत, त्यासाठी जीवाचं रान करायला पाहिजे. पण या गावात राहायचं नाही. अरे येळ आल्यावर एक खोटं वागणं मी गावाला सांगणार आहे. तू आपल्या जाती संघ बेमान होणार. कसली जात? ज्या जातीला माणसाचं इमान नाही, माणुसकीची चाड नाही. म्हणजे तू त्या भूत भरून गाव मागायला जाणार नाहीस? जातो, भूताचं सोंग घेतो, गाव मागतो, पुऱ्या देहीचा इस्कोट करून घेतो. पर मनात दुसरंच धरलंय.
बरम्या किशा शाळा शिकली तर त्यांच्यातला भस्म्या मरून माणूस उभा राहील. तेवढं सुख बघायसाठी असंच गाव बोलवून जगायचं. सरपंच आणि सीत्या अजून भ्रमिष्ठासारखी पडू नाही ती. त्या दोघांचं काहीतरी करायला पाहिजे. डॉक्टरचा इलाज बी सुरू आहे ती. तवर आपणच सरपंचाची भीती घालवायला पाहिजे. त्याला आपल्या बाजूचा केला तर गाव आपलंच होईल. मग मग पोरांची शाळा बी लांब नाही. इतक्यांदा कानाने ऐकलं ते रात्री डोळ्यांनी बघितलं. अरे अभंड करणी आहे त्या भस्म्याची. त्याला देवाभूताची साथ आहे. अरे देखा वो न बोलत देखा नीचे शरण जाताय. अरो भस्म्या ऊपर बैठ के मंत्र गुणगुणताय. असं अरे आपण बी बघत होतो. त्यानं गुरुवाची मेलेली सून उठवली. अरे पण मला एक कळलं नाही गुरुवाची मेलेली सून उठली कशी. अरे तेच तर आखरीत घडलंय. छे छे, मला ते खरं वाटत नाही बघ. अरे मी एकट्यानं बघितलं असतं तर खोटं ठरलं असतं. पण माझ्या बरोबर होती ना, त्यांनी विचार की. आता लांब कशाला, त्या सरच्या भक्तालाच विचार की. अरे एवढंच आहे तर सरपंचाला का नाही बरा करत का त्याचा बिमाड व्हायची वाट पाहतोय. हा म्हणजे रात्री मसनात उठवाया बरं. चढ चढ वर चढ 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 मला चढ मला उठ उठ उठ. बसम्या बसम्या माझ्या पोराला वाचव. त्याला जीवदान दे. बसम्या त्याला जीवदान दे. ये ये बघ कसा करतो. बघ कसा करतो तू. वाचव. बघ 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 बघ. बस माझ्या भावाला बरं त्याचं काही चुकलं भाकलं असं तर क्षमा कर. बसम्या माझ्या चुड्याची लाज राख. माझ्या कुकवाला बळ दे ना. माझ्या कुकवाला बळ दे. काय कराया गेलो आणि काय झालं. देवाडू, काय ह्यो प्रसंग माझ्या हाती काय आहे. मी आता सोंगाचा धनी. माझं सोंग खोट, मी बी खोटा, माझा देव बी खोटा. सरपंचाला डॉक्टरकडेच न्यायला पाहिजे. तो डॉक्टरच त्याला बरं करेल. पण तुम्हाला कसं समजावू म्या. जात पंचायत माझा जीव घेईल. पळ पळ भस्म्या पळ इथनं. कोणीतरी म्हातार बाबा इकडे येतो या. पारो बुट्टू पिट्टी उदे कड़ दे. शंकर आज सांच्याला तुम्हाला बोलवलंस. मी आलो. हे भस्म त्याच्या अंगाला चोळा. हे आमच्या देवाडूच चंडिका काली माता. हे तीर्थ त्याला पाजा. हे लिंबू याचे 3 भाग करा. काळ पांढर करून त्याच्यावरून उतरून टाका. गुण पडल. तुम्ही मला माझ्या बापाडू सारखे माझ्या पाया पडू नका. खर्चाला मी घेणार नाही. लेखाच्या भाराभार रुपये होतील. गुण पडल. आज राज्याला सरपंचाला इथे घेऊन या. बर बर घेऊन येतो त्याला. अरे तू पाप करतो आणि त्यात आम्हाला घेतो. हा मी त्याला भेवडवला. पण मला काय माहित गोष्टी या थराला पोहोचत्याल. मग आता काय करायचं र. आपण पळून जाऊया. माझं ऐक. ये गाव सोड. नाही पारू, हे गाव सोडणं जमणार नाही. या गावानं मला बांधी घातली. या भगत
एका तू बस इथं पूजा करी. तो सरपंचाचा बा सरपंचाला घेऊन स्मशानात गेलाय भस्म्याकडं. तो सरपंच बरावून उभा राहिला ना तर आपण आडवं. अरे भस्म्या गावात आल्यापासून कुत्राने हिरकर माझ्याकडं. अरे गावातल्या लोकांची काही टाळकी फिरल्या तर काय हं? पैसे मारायची पाळी आली माझं. अरे मग सांग की तुझ्या देवाला. अरे या देवाला सांगून दमलो. त्या भस्म्याला गावात हाकलल्या बाई काही या गळ्याचा उपाय करायला लागल. कंचन सांगतो. जय काळ भैरव. देवाला वचन द्या, तो अंगी खर्च करतो म्हणावं. मंत्रम पिट्टिंदिनी. या दोघावर करणी केली या. खर्च लई मोठा होणं. माझे माय खर्च लागेल तेवढा मी करीन, पण माझ्या लेकराला वाचव, त्याला उठव. नी उगे कुसू. घबरावा घबरावा, काम झाल्या बघार बोलू नका. जय काली कलकत्ते वाली. 8 भैरव काळ भैरव. तू ये खाली, तू देवाडू, मी सवाली. कर आपला बोल खरा, सोड आपल्या किरपेचा अंगारा. लिंबू दे. लपू नको, पुढे ये. जा. आधी आमचं खाजा दे. नाही, आत्ताच काय मिळणार नाही. या दोघांना सोड. खणखणीत गुण दिल्या बगर काय मिळणार नाही. कसं वाटतं या? वाईचा आराम पडल्यागत वाटतंय. आणि तुम्हाला वो? वय मला बी. जय काली माते. सरपंच सिद्ध्या खा. खायला लागलं. अहो 7-8 दिवसानं आज पोटात अन्न जातो या. शंकर, अरे जे आम्हाला नाही जमलं ते तू करून दावलंस बघ. नाही, माझ्या पाया पडू नका. माझ्या देवाच्या पाया पडा. त्याची कृपा आहे. मी फक्त कारण आहे. तुमचं कारण मी त्याच्यापाशी सांगतो, बस एवढंच करतो. त्याचा खर्च लवकर करा, म्हणजे पुढचं शीतळ जातंय. देवीची जत्रा, तिचा दरबार तुमच्या गावी भरवण्याचं माझ्या मनात आहे. देवीची तुमच्यावर कृपा आहे. देवीची जत्रा भरवा. शंकर, तू जत्रा भरव का तुझ्या वचनाबाहेर नाही. बाबा हे सरपंचानं सांगायला पाहिजे. अहो पर त्याला अजून पुरतं बरं बी नाही वाटलं या. 7-8 दिवसानं आज अन्न पोटात गेलं या. तो कसा बोलल? शंकर, तुझ्या नव आपल्या देवीची काली मातेची जत्रा भरू. अगो बया, बोलाय बी लागलं. मग घ्या. जय काली माते. जय काळ भैरव. लिंबू पूजेला ठेवा, देवाचे आहेत ते. सरपंच चित्या, आता चालत जायचं. जरा सुधीक माग वळून बघायचं नाही. हगाया मुताया आलं तर जिकडं तोंड करून चालाल तिकडच तोंड करून हागमूत करायचं. जा. होय. हाय, बाकी कोण हाय? पैस थांबा बाबा. तुमची कृपा असावी. पण मेल्याने किशाला साळत घ्या. ही आग त्यांच्या पत्राला नग. माझं जळणं पोळणं या लेकरानं नग वाटतं बाबा. शंकर, हे उपकाराचे डोंगर तू आमच्या डोक्यावर रचून ठेवले आहेस.
त्याची फेड करण्याचा मोका घेतल्याशिवाय राहणार नाही. समजलं? हा, काही कमी जप्पा झालं तर जरूर सांग, म्हणजे झालं. पारू, हे भेसूरजीनं कुठवर जगायचं? सगळं सोंग करताना जीवाची अपिष्ठा होते. कष्ट करून जगायला शिकलं पाहिजे पारू. हा, कष्ट कर. आपल्या शाक्तपंताच्या भस्म्यानं लई कष्ट केल्यात. अरे तुझा माझा बा भूताचं सोंग घेता घेता खपला. आपल्या शाक्तपंताला कष्टाची चाड हाय हे ठाव नाही तुला? पण हे असं भूताचं सोंग घेऊन माणसं फशिवता फशिवता स्वतःचीच फसगत व्हायची. तू भूत बघितलेस? म्या भूत बघितलंय? आपल्या पोरांनी भूत बघितलंय? कोणी बघितलंय भूत? कोणी नाही. अरे असं बोलू नकस. माता चंडिका कोपल, तिचा दैत्या कोपल. काली माता कोपली तर आपलं तळपाट करील. काळ भैरव आपली भाजी करून चावून खाईल. रेडाबाई दे, देवीला वचन दिलंय ते पाळ. अरे भूतानं माणसाला झडपायचं असतं, माणूस व्हायचं नसतं. कुठला येऊ भस्म्या आणि याच्या नादानं समजा गाव नसते म्हण. काली मातेचं मंदिर बांधून त्यात मूर्तीची स्थापना करायची. अरे खरंय, पर गावाच्या विरोधात जायचं कसं? गावातली समधी करती सवरती माणसं त्या भस्म्याच्या कारणात. आता गावानं पुढाकार घेतलाय, गाडीनं जळून जातो या. आणि यो भस्म्या यांचा स्वायरा का भाऊ बन? अरे बाबांनो, असं काहीतरी बोलू नका. नाहीतर तो भस्म्या एखादं भूत आपल्या मागं लावायचा, नाहीतर चेडा सोडून आपल्याला बी पाडायचा. मग बसा बोंबलत. ए खेळाच्या गाप, सारखं चेडा करतय. भूत चेड काय त्याच्या चाकरीला आहेत, तो त्याचं ऐकत्याल. अरे असं बोलू नका. उद्यापासून मिरवणुका निघत्याल समध्या रस्त्यावरनं उभ्या गावाच्या. बघणार नाही का तुम्ही? हा, त्या बघायच्या. जय काली माता, जय कालभैरव, 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 जय काली माता, जय आई काली माते जय चंडिके, आई काली माते जय चंडिके. भावगे आई पावगे माई भोग तुझा तू घेई. भावगे आई पावगे माई भोग तुझा तू घेई. आई काली माते जय चंडिके, आई काली माते जय चंडिके. जात काशी जत्रेला येईल तुला रेडा मी देईल. जात काशी जत्रेला येईल तुला रेडा मी देईल. भावगे आई पावगे माई भोग तुझा तू घेई. भावगे आई पावगे माई भोग तुझा तू घेई. आई काली माते जय चंडिके, आई काली माते जय चंडिके. काली माते जय चंडिके, जय चंडिके. चला गुरुजी, तसंच महत्वाचं काम होतं म्हणून भीम्याकरवी निरोप धाडून तुम्हाला बोलावून घेतलं. बोला. भस्मेच्या पोरांना शिकायचंय. तेव्हा तुम्ही स्मशानात जाऊन त्यांना शिकवावं असं आम्हाला वाटतंय. काय पर सरपंच, परवाला तर तुम्ही म्हणाला होतात की पोरासनी शाळेत घालायचं म्हणून. अरे बाबा, शाळेत घातली तर गाव उलटल. शिवाय निवडणूक बी जवळ आली या. नाही पण सरपंच, स्मशानात जाऊन शिकवणं मला नाही जमणार. का? अहो, स्मशानातल्या वातावरणात शिक्षण, छे, त्यापेक्षा त्यांना शाळेत पाठवा. काय भस्मेची पोरानं शाळेत? सरपंच, तुम्ही मनावर घेतलं तरच होतंय बघा. अरे पण तू हेडमास्टर आहे ना. अहो, तुम्ही सांगितल्यावर हेडमास्तर काय बोलणार? ठीक आहे, घाला तुम्ही त्यासनी शाळेत. मी शिक्षण समितीशीच बोलतो. हा. चला. बसना काका, बसना काका, बसना काका. काय रे? हा? काय झालं? काय झालं? हा? काय झालं? काय झालं रे? काल रातच्याला माझे वडील म्हणत होते तुमच्या बरम्याला आणि किशाला शाळेत घ्यायचं.
सरपंच मास्तर हे समध्याने तुमच्या मनावर घेतले. हे बरम्या, हे किशा, हे ईश्वरा, तुम्ही आता शाळेत जायचं. मल्हारी सारखी नवीन नवीन कापडं घ्यायची, नवीन बुक घ्यायची, ती खूप वाचायची, लय मोठं व्हायचं. चला. परम्या, ईशा, ही आपली शाळा, आपला नवा देवाडू आपला. शाळेच्या पारीवर टकुर ठेवा. चला. शाबास रे माझ्या पोरांनो. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी वगैरे धान्य पदार्थ भाजून शिजवून खाणं चांगलं. तळून, शिजवून, भाजून पदार्थांची असं शंकर, या अशा अवस्थेत तू मुलांना वर्गात बसवणार? तू या मुलांच्या जटा कापून काढ. हे बघ, अरे शाळेत यायचं म्हणजे कसं स्वच्छ निर्मळ असलं पाहिजे. रोज आंघोळ करायला पाहिजे. ही मुलं बघ कशी फुलांसारखी निर्मळ आहेत. मास्तर, पोरांच्या जटात देवाच्या जटा कापल्या तर देवाचा कोप होईल. अरे पर मी जटा कापल, मी देवाला सांगेन. काय दंड द्यायचं तो मला दे, पर माझी पोरं शिकली पाहिजेत. काय करायचं ते तू ठरव, पण शाळेत मुलांनी निर्मळपणानं यायला पाहिजे. बस गुरुजी, भस्म्याची मुलं वर्गात का? काय झालं? यांना शिक्षणाचा अधिकार नाही? ज्यानं त्यानं आपल्या पायरीने राहावं गुरुजी. शाळेचं स्मशान करायचा विचार आहे तुमचा? हे पोरांनो, गप्प बसा. गुरुजी, विद्यादानाला पायऱ्या कसल्या? विद्या देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून येईल त्याला आपण शिकवलं पाहिजे. आपली नेमणूक त्याकरता झाली. याचा परिणाम फार वाईट होईल गुरुजी. त्या भस्म्याच्या मुलांना मी वर्गातच बसू देणार नाही. ती जमातच वाईट प्रवृत्तीची आहे. त्यांना तुम्ही मदत करता? हे बघा, तुमचं म्हणणं मला सांगू नका, सरपंचांना सांगा. सरपंचांनी सांगितलं म्हणूनच मी त्यांना शाळेत घेतलं. आणि बघा, तुम्ही शिक्षण खात्याकडे तक्रार करा. अहो, एका बाजूला सरकार शिक्षणाचा प्रसार समाजातल्या तळागाळापर्यंत झाला पाहिजे म्हणून म्हणतंय. आदिम आदिवासींची नवीन पिढी शिक्षण घेते. मग या भस्म्याच्या मुलांनी का नाही शिकायचं? त्यांनी काय पाप केलंय? अहो, असं जर झालं तर ही जात जमात कसं शिक्षण घेणार? आदिवासी आणि भस्मे यांच्यात खूप फरक आहे गुरुजी. ते माणसं आहेत की भूत? अहो, तो त्यांचा धर्म आहे गुरुजी. बघा, ते भूत, प्रेत, स्मशान वगैरे सगळं सरपंचांना सांगा. मला या गावात राहायचंय आणि मी त्यांना वर्गात घेणार. एक गोष्ट लक्षात ठेवा गुरुजी, मी हेडमास्टर असून तुम्ही माझं ऐकत नाही आहात. याचे परिणाम फार वाईट होती. एवढंच बजावून ठेवतो मी तुम्हाला. पोरांना शिकवतोय. बसा रे मुलांना. अरे 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 पळताय कुठे? अरे थांबा बसून घ्या. अरे पळताय कुठे? अरे बसून घ्या.
बाबाडू माझ्या राबत सरपंच वाणी दिसतात. वय वय गोचिरवाणी दिसतात माझी लेकर. मंडळी जरा शांत नाही, मी काय म्हणतो? त्यांचं म्हणणं ऐकू द्या जरा शांत व्हा थांबा जरा. थांबा थांबा मास्तरासनी काहीतरी सांगायचं आहे, त्यांचं म्हणणं तर ऐकून घेऊया. सांगा मास्तर. मी नको नको म्हणत असताना भस्म्याच्या मुलांना शाळेत घेतलं, त्यामुळे इतर मुलं घाबरतात आणि त्यामुळे त्यांचं काही बरं वाईट झालं तर त्याला शाळा जबाबदार नाही. आणि भस्म्याच्या मुलांना शाळेत घ्यायचं असलं तर सरपंचाने तसं लिहून द्यावं. त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत? तुमच्या मुलांच्या मनातली भीती काढून टाका. शेवटी भस्मायची असली तरी ती मुलंच आहेत ना. भस्म्या भूताचं सोंग घेऊन येतो म्हणजे काय तो भूत नाही आहे. अरे दिसायला माणूसच आहे, पण वागणं भूताचं आहे. कधी याला पाडते, कधी त्याला उठावते. त्याची इब्लीस कधीला भेटताय का? अरे मी आहे ना. हा, माझा देव त्याची भूत बांधून ठेवेल. काय रे? तुम्ही भस्म्याला गावात थारा दिला का तर त्यानं तुम्हाला गुण दिला. इथं सगळं गाव तुमच्यावर मरतय आणि तुम्ही भस्म्यावर मरताय. मरा मरा या की त्याच्या मतावर निवडून. अरे पण यावर तोडगा काय? भस्म्याला दुखवायची कुणी? मी म्हणतो भस्म्याने गावातले त्याचे ते भेसूर उद्योग बंद करावेत, म्हणजे मुलांच्या मनातली भीती थोडी कमी होईल. हा, हे खरे. त्यानंच त्याचा खेळ थांबवा. अहो, भूताचं सोंग घेतलं नाही तर त्यानं खायचं काय? समजा त्याची काम करायची तयारी असेल तर तुम्ही त्याला तुमच्या शेतात काम देणार आहात? तो बी तुमच्या आमच्यासारखा माणूसच आहे ना. अरे त्याच्याही पदरात 4-5 पोर आहेत, त्याने काय खायचं काय मग? त्याने काम करायचं नाही, त्याने सोंग खायचं नाही, मग त्याने जगायचं कसं? अरे वा, म्हणजे हे आपलं बरं आहे. हे म्हणजे आपलं ते हे तुझ बोल. त्याला काय कोणी कागूद धाडला होता वय की ये आमच्या गावाला सोन्या, ये आमच्या गावाला? भस्म्या आला तसा जाईल, त्याची काळजी कोणी करायची नाही. त्यानं फक्त गावात भीक मागायची. अहो, त्यासाठीच त्याला गावात सोंग दाखवत फिरावंच लागतं. अहो, सगळ्यांनीच असं केलं तर त्यानं करायचं काय? मास्तर, तुम्हासनी त्याची कणव येते ना व? हा, मग जा की समशानात त्याच्या पोरासनी शिकवाया, नाही त्या पोरासनी घरी बोलवा शिकाया. काय मंडळी? बोला की. अरे आमचं म्हणणं तर ऐकून घ्या. आम्ही काय म्हणतो? थांबा की. अरे अरे पाहिलं या भस्म्यामुळं शाळेला कुलूप लागले. ह्याच्या बात काय जाते? ह्याच भूत आधी या गावाच्या बाहेर काढायला पाहिजे. पण कसं काढायचं? त्यानं सरपंचालाच नव्हं तर निम्म्या गावाला म्हवणी घातली आणि आपल्या तरुण पोरांचं कोण ऐकतोय रे? पण हा, काहीतरी करायला पाहिजे. अरे त्याला त्याला ठोकून काढो. फिरा आपसू गाव सोडून पळते की हो. टोकायचं सोड. ती जात देवताळी भूताळी आहे. एखादा चेडा आपल्या मागं लावून आपलं बी मुर्द पाडायचा, नाही तर एखादा भूत सोडायचा आपल्यावर. आपण नाही बाबा भस्म्याच्या वाटेला जाणार. आयला तुम्हाला भस्म्याचा भ्या वाटतं आणि मसणवटात जाऊन दुर्गीला बघत बसताना नाही रे भ्या वाटत? अरे असलं काय बोलू नको. अरे मी त्या दुर्गीला बघितलं सुद्धा नाही. ती काळी का गोरी ते सुधी ठावं नाही मला. दुर्गे, आता तू लहान राहिली नाहीस, मोठी झालीस. पोरा बाळा संगत खेळाचं दिस सरलं तुझं. आता इथनं पुढं आपला धर्म वेगळा आणि बापाई लोकांचा धर्म वेगळा. आता देवीला परसन करून घ्यायचं, हे देवीला व्हायचं. फुलवा देवीवर ये बी लाव. थांब दुर्गे.
हात माग घे, टाक ते खाली. अरे जे तू केलंस ते माझ्या लेकीला करायला लावू नकास. पहिला भोग देवीला. घाल चुली तुझा देव. ज्याला बघून केळस ते देवाला वाहतेस. या असल्या प्रकारानेच आपलं माणूस पण खाऊन भूत केलंय. अरे आपल्या धर्मात सांगितलं या ते करायला पाहिजे. आज पातूर केलं, पण आजपासून धर्मात असलं काही करायचं नाही. अरे तू बाप आहे, बायकाचं बाय पण तुला कसं कळावं. अरे दुर्गीला पुढे चांगलं दिसावं मुंशानी पूजा मांडली या आणि त्याला अडवा येऊ नका. दुर्गी माझी बी लेख आहे, तिचं काय करायचं ते मी ठरवीन. अरे मी तिला चलान दिला या, रक्ताचं दूध करून पाजले मी तिला, आणि माझं काही बी हक नाही. आहे ना, नाही कसा तुझा बी हक्क आहे. तुझ्या हक्काचा वाटा लय मोठा आहे. तू माता आहेस तेव्हा परीच मोठी आहेस. हे बघ मला माझ्या मताप्रमाणे वागू दे, राहू दे. तू त्याला अडवा येऊ नका. मी असलं वंगाळ वागू देणार नाही. देवीला भोग दियाचा तर माझा गळा फाड. वंदळभर रगात उधाळ देवीवर. अरे माझ्या देवीला नर रगत न ग, तिला तिच्या जातीच्या नव्या जन्माचा भोग पाहिजे. तिने तिच्यासाठी आजचा दिवस उगवला या, तिचा नवा जन्म झाला या. अरे ती झाडं बघ नव्हती लिहिलेली. अरे मातीत उगवलेली फुलं पडतात कुठं, धरणीवर. पाऊस देणाऱ्या आभाळावर नाही. पारुती झाड, आपण माणूस. अरे काय झालं तरी मी नेहमी एक. तू असला माणूस तर माणसात जाऊन राहा. अरे मी मशनातच राहायची. भूताची संकट मला भूत होऊन माणसं खायची, माणसाची राग घ्यायला पाहिजे. अरे चाल भस्म्याची आणि अगोरी कर्म शाक पंताची. जा चालता हो महिषासुर दैत्य, भस्मासूर, आण तुला शक्तीची, चाड तुला भक्तीची, भोग माझ्या भोगाची. पुरं कर तुझी थेर. सोंगानं सोंगाला भ्या दावायचं, भूतानं भूताला खायचं. हे माणसात खपत. माझ्यासमोर तुझी डोंग नगत. तू माझ्या अंगावर हात टाकला. अरे तुझं वाटाळ होईल. तू धरम बुडवलास, पोरांच्या जटा भादरल्यास, त्याचे चाळात घातलंस. स्वतः भूताचं सोंग घेत नाहीस, गावात काम बघत फिरतोस, पोरीला धरम करू देत नाहीस. मला तुझ्या बरोबर नांदायचं नाही, मला तुझ्या बरोबर नांदायचं नाही. अरे वाटोळ होईल, तर पाठवेल तुझं. अरे बघ तू माझ्या अंगावर हात टाकूया. मला नाही नांदायचं तुझ्या बरोबर. गिधाडानं राजहंसाचं सपान बघायचं नाही शंकर. त्या जमातीला पंचायतीला राम राम. पंचानं असं कोड्यात बोलू नये, उघड बोलावं. तू पोरांना साळ शिकवतोस हे खरं? खरंय. भस्म्यानं पंचायतीची, आपल्या शाक्त पंथाची शपथ मोडली. आपण आपल्या पोरांना आपली शाळा द्यायची, दुसऱ्याची नव्ह. भस्म्याचा वंश बुडवायचं पाप केलंस तू. पंच, मी साक्त पंथाची शपथ पाळली, भस्म्याची शाळा केली, भस्म्या झालो. भूताचं सोंग, दैत्याचं सोंग, भस्मासूर झालो, महिषासूर झालो. या देहीच्या पिठातून मी सोंग वठवली. माणसाचं भूत म्हणताना भूताचा शिक्का दिला, माणसं भेवली. या पापी पोटासाठी मी हटवात घातला. या पोटासाठी मी आणखी काय करायचं बाकी ठेवलं. आपले मंत्र खोटे आहेत, आपण खोटे आहोत. आपलं वागणं खोटं, आपलं जगणं खोटं. माणूस म्हणून जर जगायचं असेल तर भूताचा माणूस पण व्हायला पाहिजे. भस्म टाकून माणसाचं माणूस पण लिहायला पाहिजे. शंकर, आपल्या देवाडून सांगितल्याप्रमाणे वागायचं, माणसाला फसवून जगायचं. आपला धर्म, आपलं कर्म टाकायचं नाही. आपण भस्मे आहोत. महादेवाची सेवा शाक्तपंथी भस्म्याने करायची. महादेवाचा अवतार म्हणताना भस्म लेपायचं, गांजा प्यायचा. आणि ज्यानं हे टाकलं त्याला जमात जाती बाहेर टाकती. दुर्गीला लग्नासाठी उभी कर. नाही, माझी दुर्गेतून लग्नाजोगी झालेली नाही. ती पोकळ हाडाच्या मताना मोठी वाटते. तिचा भलं बरोबर बघायला मी समर्थ आहे. असं म्हणजे आता तू गब्बर झालायच म्हण की. पोरगी तरणी
पोरं बी शाळेत जाते ती समज कसं माणसावानी झालंय म्हणजे तुला शिक्षा बी माणसावानीच द्यायला सारा पोरांना पाठ येतोस का पाठीवर नेणारे पोटात खेचून टाका. अरे अरे कुणी मारलं माझ्या लेकरासनी? शंकर ईश्वरा 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 अरे काय झालं रे काय झालं कुणी मारलं माझ्या पोराला कुणी केलं अरे ईश्वरा बरे मी आपण डॉक्टरकडे जाऊ आपण डॉक्टरकडे जाऊ बरोबर आयला गुन्हानं राहायचं सोडून गावात खोडी करतोस होय रे? मला काय हाणायचंय तेवढं हाण पण माझ्या लेकीच्या माझ्या बायकोच्या अंगाला हात लावायचा नाही झालं तेवढं नाही झालं. तुझ्या मायला तुझ्यामुळं गावची शाळा बंद पडली या पोरांना शाळा शिकवतोस होय रे? हाड रे. त्यापेक्षा ईश्वराचे नामस्मरण कर रामनामाचा जप कर भूक तहान हरपून कर अरे मोक्ष प्राप्ती होईल तुला कारण ज्या देवाची तू आराधना करशील तो बळी मागत नाही रक्त मागत नाही देव गुणाचाही बळी मागत नाही आणि घेतही नाही जय जय राम. पोरं हुड आहेत ती हुड परत त्यांनी चूक केली अगदी नालायक आहेत पोरं ती पण यात गावाची काही चूक नाही त्या पोराची चूक आमच्या पदरात घाल. बस म्या गावावर राग धरू नकस तुला तुझ्या देवीची आण आहे मरस्तावर मारलं पोरांनी पोरासनी चांगली समज द्यायला पाहिजे. बाबा शंकर तू गावात चल आमच्या बरोबर आम्ही तुला गावात आसरा देतो. भस्म्या गावातली गावगुंड पोर आहेत होय त्यांचं काय मनावर घेऊ नकस गावावर करणी बिळणे काय करू नका. भस्म्याची करणी भस्म्याची भूत बाधा खोट समजा खोट. अरे बाबा तू आता गोड बोलतोय पर मागणं गाला घालशील. अरे पोरं येते त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं. तू तुझ्या देवाची शपथ घे बघू काय म्हणतोय. मी कोणाला मारू शकत नाही मी कोणाला जित्ता करू शकत नाही. पोटातल्या आगीत माझ्यातला माणूस जळून गेला तुम्ही माणसाने त्याला जित्ता केला माणसाची जाग मला दिली. शंकर गावात नवा
भस्म्या अरे मसनात दुसरं बिराड येत आहे भस्म्याचं. शंकर भागात सुंटी वाचून खोकला जातोय. अरे याला मरस्तवर माराय पाहिजे होता. माझी तरी किड गेली असती. किती बी मारलं तरी मी मरणार नाही. मला मरायचं ते माणूस म्हणून मरायचंय. भस्म्याचं भूत मारून मला मरायचंय. मला पोरास शिकवायचंय. मला माझ्या दुर्गेचं लगीन करायचंय. मला पोरासने शिकवायचंय. मला माझ्या दुर्गेचं लगीन करायचंय.